वाघोलीच्या केसनंद फाट्याला काल रात्री अत्यंत भीषण असा अपघात झालाय। या अपघातात रस्त्याच्या बाजूला कडेला असलेल्या झोपलेल्या काही कामगारांच्या अंगावरती मध्यधुंद डंपर चालकाने डंपर नेल्यामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय, तर 3 जण हे गंभीर जखमी झालेले आहेत। वाघोलीच्या केसनंद फाट्यावरती रविवारी संध्याकाळी अमरावतीहून काही मजूर लोक जे आहेत ते आलेले होते आणि ते इथं रस्त्याच्या कडेला राहतात। इथं मजूर अड्डा आहे। दरवर्षी इथं ही लोक येतात कामाच्या शोधामध्ये आणि त्यासाठी काल ही लोक आलेली होती। बरोबर रस्त्याच्या बाजूला कडेला नव्याने आलेले लोक जे आहेत ते झोपलेले होते आणि तिथं चौकातून हा मध्यधुंद डंपर चालक जो आहे तो अत्यंत वेगाने आला आणि फुटपाथवरून तो जे लोक झोपलेले होते त्यांना चिरडून पुढे निघून गेलेला आहे। आपण इथं बांगड्या तुटलेल्या वगैरे पाहतोय। 3 जणांचा मृत्यू झाला, त्या 2 ही लहान चिमुकली आहेत आणि 3 गंभीर जे आहेत त्याच्यामध्ये या मुलांची आई सुद्धा गंभीर जखमी झालेली आहे। हा सगळा अपघात जो आहे तो साधारण 1:30 वाजेच्या सुमारास घडला।